तर चला आता खेळायला होती सुरुवात. तर पिचची थोडी मार्किंग केली आणि इथं आता खेळायला सुरुवात करतोय रोलिंग करून. तर 8 ओव्हरची मॅच चालू करूयात. तुम्हाला भेटतो आता मॅच झाल्यावर. ठीक आहे चला, झालंय मस्त खेळून. आता मॅच हारलो आम्ही. 51 रनचं टार्गेट त्यांना दिलं होतं, म्हणजे कमी रन झाले होते. पण मग ठीक आहे चला, मजा आली. ते कमी रन झाले मग गडबड झाली. पण या पिचवर एवढेच रन होतात. होईल चांगली प्रॅक्टिस चालू आहे या पिचवर आमची. होईल चांगले, म्हणजे आमच्या या पिचवर तसे 80-90 बी झालेले आहे. पण कधी इकडं कधी तिकडं. ठीक आहे चला, आता हे पिच आहे आपलं, ते थोडंसं आपण लेवलमध्ये करून त्याला रोलिंग करू. हे बघा मित्रांनो, आता आम्ही ही लेवल उडवतोय. रोलर मारला याच्यावर, तर हे असे थोडे थोडे खड्डे बुजवतोय. नाही बघा, आम्ही इथं 3च डोके, बाकी सगळे गेले पळून. पीच झाल्यावर पान कसे आणता, कसं म्हणजे कसे येतील. नाही थोडं इकडे आहे ना, हल्ली इकडे वरती झालं. अजून त्याला थोडं करायला पाहिजे होतं. हे असंच बोलणार आहे. काय होतं, बोलणारे खूप राहतात, असं करा तसं करा. सकाळी 15 जण होते बरोबर. हा, आणि आता जर 3 जण आहे, मग ते ज्ञान देणारे बाकीचे 12 जण गेले कुठे? आता घरी येऊन मस्त आवरून बिवरून एकदम टकाटक मी आता खातोय उसळ, मटकी आणि चपाती. म्हणजे मटकी म्हणा, उसळ, हे काही पण, हे डायटिंगसाठी पण छान असतं. तर आता हे खाऊन मग आपण निघूया कामावर, कारण वाजले 10. तर चल हे पटकन कुंटास करतो आणि कामावर. उसळ एकदम मस्त लागते मित्रांनो. सकाळी सकाळी उसळ आणि चपाती एकदम भारी. म्हणजे तुम्ही 2-3 पर्यंत जेवले नाही तरी चालेल, पण हे जर खाऊन घेतलं एकदम टकाटक. तो अभी फैक्ट्री में लाइट चली गई है, मतलब आज कल और परसों 3 दिन 11 से 2 बजे तक लाइट की दिक्कत है. मतलब लाइट रहेगी ही नहीं, कुछ तो काम करने का है उसका. और बाकी डेट वैसे तो 11 बजे जाने वाली थी, लेकिन गई 10 बजे. तो थोड़ा बहुत इधर उधर मिक्सर हांडी का थोड़ा मटेरियल बचा था, तो उसका थोड़ा सा नुकसान हो गया. क्या अभी 11 बजे जाने वाली थी, इसलिए मैंने चालू रखा. सोचा 10:30 बजे तक बंद कर देंगे, सबको बोल दिया था वैसे. लेकिन 9:45 9:45 को ही लाइट चली गई. ये चलो, आज वैसे तो लाइट नहीं है, तो मोहित भैया का वहाँ पर टाकी अनलोडिंग का काम चालू है. अभी पेवर का थोड़ा बहुत उन्होंने आज स्टॉक निकाला, फिर बाकी सब माल लगा के कोटिंग कर लेंगे. और बाकी वैसे तो पाइप का आज बंद ही है, कि आज उनकी छुट्टी है. कल उनका पेमेंट कर दिया था, शनिवार के दिन उनकी छुट्टी रहती है, उनका बाजार रहता है. तर हे बघा, आता इथं ट्रॅक्टरची ट्रिप आलेली आहे. त्याच्यात दगड आहे. एक ट्रिप पहिले खाली झाली ना, आता ही दुसरी आलेली आहे. तर आपलं ते साईटवर लागत असतं, त्याच्यासाठी आता इथं स्टॉकेज करून ठेवतो त्याचं. बाकी इथे आता थप्पी लावायचं काम चालू आहे पेवरचं. मी जंगला गेला आहे आयसर घेऊन साईटवर, तर तो येईल ती गाडी खाली करून. शुभम पण गेला आहे ग्राउंडवर, कारण ते पप्पांचं थोडंसं ग्राउंडचं काम आहे, कारण त्यांच्या परवापासून मॅचेस आहे. तर छान परवापासून GPL बघायला भेटेल. याच मोबाईलमध्ये मी माझ्या चॅनलवर लाईव्ह पण करणार आहे ती. तर मस्तपैकी तर सगळ्यांनी ह्याच चॅनलवरती लाईव्ह बघा. सकाळी 7 ते 9 असेल ती. मस्तपैकी सगळ्यांनी एन्जॉय घ्या त्याचा पण. तर आता मला देवभाऊचा फोन आला होता. देवभाऊ म्हणजे आमचे ते टीम मेंबर आहे, तर त्यांनी काल रोलर बघून ठेवला होता. तर त्याचा फोन आला आत्ता. तो बोलला मी येतो, पण मला 1000 रुपये द्या. ठीक आहे, 1000 रुपये जातील, पण आमचं पिचचं रोलिंगचं काम होऊन जाईल, लेवल उडेल प्रॉपर. तर मी आता पटपट 3-4 जणांना फोन केले. 15 मिनटात रोलर येतं आहे. तर मी पण आता पाटी पावडे घेऊन निघतो आणि एकदम लेवल टाचबंद उडून घेतो. कारण मेन काय आहे, लेवल उडवणे. त्याची जर लेवल उडवली ना पिचची, एकदम टकारा पिच होणार आहे आमचं. तर चला, पप्पा पण तसे ग्राउंडवरच आहे अजून. त्यांचं आज माझ्यामध्ये 1-2 तास अजून जातीलच, कारण परवा मॅचेस आहे. उद्याचा पूर्ण दिवसच जायला बसला. तर चला पटकन आता मी निघतो. रोलर भेटला आम्हाला, बापरे. रोलर भेटणं या भावात म्हणजे एकदम थँक्यू. चला पटकन आता ग्राउंडर. तर आता मित्रांनो, या ठिकाणी रोलर आलेला आहे. आनंद झाला. तर आम्ही पटकन येऊन 3-4 मिळून मस्त या थोडी पाट्या टाकून लेवल केली आहे. आता एकदा रोलरचा प्रेस बसला तर आम्हाला लेवल समजेल. वा 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 वा, रोलरचं आगमन. तर मावळा चेंडूफळीच्या सर्व मित्रांनो, हे बघा रोलर आलेला आहे. तर आता छान अशी याची लेवल उडून घेतोय. ज्यांना जमाल त्यांनी पटकन ग्राउंडर यावे 5 मिनटात, कारण लेवल उडून मग आज पिचचं पूर्ण लाईन लाईन उडून टाकू. ये है हमारा टिचकुले कंपनी का रोड रोलर. ये घर कर ऑब्वियस ठरल्याप्रमाणे इथं 3च जण आहे, 1, 2 आणि मी 1, 3. तर पिचचं काम
जसं सांगितलंय तसं 2-3च जण असतात करायला, ते यात काही वाव का नाही. ठीक आहे, चला बाकीचे आता भैया आणि ते लोक आमचे येतात. तर हे बघा आता ह्या पण पिचवर रोलर मारलंय, मजा येईल आता खेळायला. एक नंबर. हे टाकून आपण आहे ना दोन्ही ठिकाणी घास टाकू आता. हे बघा हे आमचं मुरुमाचं पीच आणि इथं बनतं आहे मातीचं पीच. जग्गीच्या खाली पॉयटा पण आहे आणि वरतून काल मी याच्यावर मुरुम टाकला होता. व्हिडिओ पाहिला ना तू? व्हिडिओ पाहून आला ना? पिल्लूला घेऊन आला का? हे आमचं ग्राउंड पाहिलं किती भारी आहे. ग्रुपवर मेसेज टाकल्याचा फायदा झाला, सर पण आले. सुट्टी होती का आज सर? माहित नाही मला ना. आज दिवसभर क्रिकेट खेळायला, त्याच्यामुळे आम्ही एक्सटेंड करत होतो. ओके, काय उद्या भारी होईल. हे बघा ग्रुपवर मेसेज टाकल्याचा फायदा, भरपूर जण आले आता. पटपट लेवल उडवली. आपण काय करू सर, परत एकदा लेवल उडवली का परत आपण रोलर बोलू. आता पैसे दिले आहेत, काम झालंय. महिन्यातून एकदा बोलूनच घ्यायचं. तो म्हणे ना मारून देईन म्हणे. काय अडचण नाही, महिन्यातून एकदा त्यात चक्कर राहतो ना, बोलून घ्यायचं, मारूनच घ्यायचं. हा. कारण ते पीच बरोबर सेट होत चालेल असं. आता ते बोलले म्हणे इथं थोडीशी लेवल करून घ्या म्हणे तुम्ही, ती खाली आहे ते मारून देईल. 3-4 दिवसांनी येणार ते, राजापूर गेलेले. काय अडचण नाही. आता आपण पाणी मारून घेऊ चला. भैया अरे फंडिंग 5,000 आहे. काजू आणून राहिले तू? का नाही नाही, त्यांनी फंडिंगच्या हिशोबाने बरोबर आणलं ते. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. पीच व्हॉट हॅपन सर? विच वन दिस वन? हा मग हे तर भारीच झाले. एक कडक पिच बन गया पहले वाला. अरे काका इस पिच पे अभी बैटिंग बहुत चलेगी अपनी. अभी लंबे लंबे मारूंगा मैं. अरे काका ऐसा मारा था आज. कुठं मारला आता? थोड़ा बच गए, वो 2 ही बॉल खेलने को मिले मुझे. नाही सरांनी भारी कॅच घातला आज खरंच. खूप लांब होता, खूप लांब होता. शक्य गोष्ट होती ती. हे सरांनी ठरवलंच होता कॅच सोडायचा नाही. मॅच सोडणं म्हणजे मॅच सरांनी प्रथमच असं जरी केलं असतं ना तरी तो कॅच जात होता. तर चला आता काम झालेलं आहे, पोरं पाणी मारताय. मम्मी गावात गेली होती स्वामी समर्थाच्या केंद्रात, तर मी तिला घ्यायला चाललो आहे आता. मम्मीला घरी सोडून मला परत गावात यायचं आहे बँकेत. त्यानंतर बँकेतलं काम झाल्यावर मला आता पतंगी घ्यायला जायचं आहे आज. तर चला पटकन मम्मीला सोडून देऊ, बाकीचे कामं करून घेऊ. तर आता मम्मीला घरी सोडून आलो आहे परत गावात. तर आता विवेकच्या घरी आलो आहे. पहिले त्याला घेऊन जातो गावात सोबत, कारण पतंगी पण घ्यायची आहे. मग त्याला घेऊन पहिले बँकेतलं काम करून घेईल, मग आम्ही जाऊ तसंच पतंगी घ्यायला. तर चला आता बँकेतलं काम झालं आहे, आता जाऊयात पतंगी घ्यायला. तर हे बघा हे आहे बालाजी मंदिर आणि इथेच मागे बालाजी पतंग स्टॉल आहे, जिथे खूप छान पतंगी भेटतात. तर तिकडंच चाललो आहे आता, चला घेऊन टाकू. हे बघा आता या सगळ्या 150 पतंगी घेतलेल्या आहे. तर यात अशा अर्धीच्या आहे आणि कट पाऊन आहे. तर अजून पाऊन आणि सव्वा घ्यायचे, अजून 50-60 त्या पण. म्हणजे 200 पतंगी आम्हाला लागतच असतात, पण यावेळेस थोडं जास्त घ्यायचे कारण सचिन मामा येऊ शकतो कदाचित. तर त्याला एकदा कन्फर्म करून घेतो, तो जर येणार असेल तर अजून पतंगी आणू आपण. चला आता सगळं आवरून आलो आहे फॅक्टरीवर. ते कालचंच काम चालू आहे अजून, यांच्याकडून काय व्हायना अजून कोणाकडूनच. काय आहे, अजून तिरपाचं तिरपच आहे. आतापर्यंत मला 1.5 तास झाला, तोपर्यंत माझी अपेक्षा होती काय सरळ झालं पाहिजे होतं. ठीक आहे चला, अशी काही प्रोसेस चालू आहे. अजून कॉन्क्रीट पण भरायचं आहे अंकल, आज कॉन्क्रीट भरून झालं पाहिजे. तर हे बघा आता मम्मीनी मस्तपैकी मेथीचे मिक्स पराठे जे काल खाल्ले होते ना, तेच बनवलं एकदम मस्त. तर आता तेच खातो एकदम टाकाटाक. तर आता डायटिंगच्या हिशोबाने आज थोडं लेट झालं, कारण गावातून यायला मला लेट झालं, कारण आता 3 वाजली. तर 2लाच खाल्लं पाहिजे तसं तर, पण ठीक आहे चला काही अडचण नाही. एखाद दिवस थोडं इकडं तिकडं. आता जेवण करून परत बॅक टू फॅक्टरी. चालेल का?
एक ब्रास पेवर आलेला आहे परत, जो की आपण गावात कटिंग केला होता 9 ब्रास, त्यातला एक उरलेला. तर आता इथं खाली करतोय, काही डॅमेज आहे त्यातला. आणि हे काम अजून पेंडिंगच आहे. तर अंकल स्टार्टर आणायला गेले याचं. तिचं स्टार्टर आलं का मग जोडू, याची लेवल काढायची आहे. थोडा इकडून उचलायचं आहे याला. ट्यूब लेवल लावून बघितली, थोडा इकडून खाली. हा टेप दे शपी काकांना. काका आले. बाकी काकाजी, हो काकाजी, काय प्लॅन आहे? काचेचा काय प्लॅन आहे? रेडीमेडच घेऊ ना. बंडल बंडल घ्यावं लागेल ना. मी पतंगी आणले आज गावातून. बालाजीवालेच आणले. शेवटचा स्टॉक उरेल होता. पतंगींचे अवघड झाले. काय केलं तू? मी एक चाकाने टायर चालवले. एक चाकाने टायर चालवलं. हा सायकल. एक चाकाने सायकल चालवलं. आता ऑफिस वर्षे काही कामं आवरले माझे. म्हणजे एक काही लेबर पेमेंट करायचं होतं आणि बाकी किरकोळ थोडेसे कामं होते, तर ते झालेत. आणि आता मी चाललो आहे बाहेर, म्हणजे हॉटेलला जेवायला चाललो आहे. कारण आमचा एक फ्रेंड आहे अच्युत, तर त्याला जॉब लागला आहे. तर तो उद्या जाणार आहे. उद्या गेला का मग वर्षभर तो काय भेटणार नाही. मग त्याचा फोन आला होता का चला आज आपलं एक मीटअप करून घेऊ छान असं. तर हॉटेल सहारा आहे, जिथं आपलं 2 वेळेस माझ्या मते, एकदा क्रिकेटचं काहीतरी इव्हेंट झाला होता आणि एकदा ऑक्शन. तर तिथं खूप सुंदर असं जेवण भेटलं होतं. परत आम्ही तिथेच चाललो आहे. तसं आमचा वर्मा पॅलेसला जायचा प्लॅन होता, पण वर्मा पॅलेस म्हणजे ते थोडंसं बजेटच्या आउट ऑफ आहे ते. तर म्हटलं बघू चला, सहारा हॉटेलच ओके. जेवण पण खूप छान आहे. तर आता मस्त रेडी झालेलो आहे आणि आता निघतोय. आता वाजले 7:30. तर आता निघतोय. पहिले बिहेवियरला पिक करतो. सुयश अच्युत येतं डायरेक्ट तिकडे हॉटेलवर. तर एक केक पण घेऊन जाऊ, कारण त्याला जॉब लागला आहे म्हटल्यावर एक सेलिब्रेशन झालं पाहिजे छोटंसं. तर ठीक आहे चला, आता पहिले मी बिहेवियरकडे जातो, मग मी केक पिक करतो आणि मग निघू. तर बाईकच घेऊन चाललो आहे. तसं तिचा क्लचचा काय प्रॉब्लेम, रिपेअर केला तरी पण अशी तिरपी गेली का क्लचच नाही सुटत. बघतो आता जाऊन येतो. उद्याचं काम करतो परत. तर आता इथून मॉन्जनीजमधून केक उचलला आहे आणि विवेकला पण उचललं आहे. तर आम्ही दोघं आता सारा हॉटेलला चाललो आहे आणि मागून सुयश आणि अच्युत तिकडेच येत आहे. तर चला डायरेक्ट हॉटेललाच जाऊ आणि छान असं केक कटिंग करू आणि जेवण करू. हे बघा आता पोचलेलो इथे हॉटेलला. इथे ते खाचं आहे बरं. तर आता मस्तपैकी गाणे पण चालू आहे. नाचायला लागले शेड आमचे. हे बघा रूफटॉप आहे, इथंच बसू आता. रे बघा वरतून असं काही व्ह्यू येतो आणि हे पूर्ण रूफटॉप एकदम मस्त आहे. स्काय इज द लिमिट. तेच तर मला कशावरून घेतलं ते इंस्टाग्रामवर आलो होतं ते सॅमन मार्शल, तिथून घेतलं. हे बघा छान असा केक आणलाय. अरे नाही भेटला बघत होतो मी, तर याला म्हटलं तर पेस्ट्री घेऊन टाकू. ते बघा छान असा केक आणलेला आहे. आणि हे आजचे आमचे उत्सव मूर्ती अच्युत यांना जॉब लागलेला आहे. कुठं लागला अच्युत? मेड प्लस. वा वा, अभिनंदन. नाही आपण फोटो घेऊ ना छान. नाही नको लावू. सुयश तू केक इथून खराब केला. काय अडचण मी नको असं की फक्त तो इथून कट करेल बस. व्हिडिओ एकदम परफेक्ट आली पाहिजे. गाणं म्हणायचं नाही रे बाबा, काही नसतं म्हणायचं, फक्त केक कट करायचं. मागून घ्या थोडा. कॉंग्रॅच्युलेशन्स अच्युत, सो बिग अचिव्हमेंट. करिअर या फक्त भेटायला आम्हाला, की गेले तिकडच ना करा. खाऊ घाल त्याला. चला सुयश थोडं दे बरं द्या. फोटो घ्यायची. व्हिडिओ काढतो काय विषय नाही. फोटो घेऊन अभिनंदन. तिघांचा सेल्फी. हा तिघांचा सेल्फी पण घेऊ आपण. ओके. हे बघा आता हे आलं मंचाव सूप, हे खाऊयात. रेंज वगैरेचा काय विषय नाही. रे बघा छान असं हे स्टार्टर आलेलं आहे. काय रे ते, व्हेज चीज कबाब तंदूर काहीतरी आहे. तर आता करू ट्राय. चला एक कसं लागतं बघूया. तू काहीच घाल नको.
पुरं आज शोधतो. एक्स्ट्रा पीस पण आज शोधला, सगळंच आज शोधतो आज. कशी आहे आपली चॉईस? ना भारी आहे ना. काहीतरी चायनीज नाव आहे बनले भारी. एक नंबर झालं आहे मित्रांनो, खूप छान लागतंय. जर इथं आले तर हा आयटम नक्की ट्राय करा. त्याच्यापेक्षा मला हे भारी वाटलं. सॅलेड खरंच छान लागतं. रे बघा इथं खूप छान वाटतंय जेवण करायला. साईडला तिकडं मस्त हायवे, ग्रीनरी पण आहे. काय किती सारे झाडं, काय ती झाडे, काय ते हॉटेल, काय तो आमचा सुयश. एकदम ओके मध्ये, एकदम ओके. खाना भी आ गया. मस्त मस्त रोटियाँ और पनीर अंगारा. अभी बहुत भूख लग गई, बहुत देर लग गई इसको. खा लेते अभी मस्त. हाँ रोटियाँ उधर और इधर चपाती. रिपीट करतो लगेच. तर आता ही मस्त शेवभाजी बोलवली. पनीर अंगाराने थोडा आमचा भंगारा गेला, पण शेवभाजी छान आहे कारण पूर्ण सावजी मसाला ते छान लागती. अभी ये सब के बाद आया है मस्त राइस. मस्त लग रहा है, पूरा नॉनवेज का फील दे रहा है. सावजी मसाला है ना, एक नंबर. पुरण ना सुयश तुला भाजी काय मस्तपैकी जेवण झालेलं आहे फुलटू. आता बाकीचे खाता आहे. केक जो आणला होता संपवला का रे त्याने केक. तर माझ्या वाटेचा केक आज सुयशला. सुयश आई काही नाही झाली पाहिजे आज. आपणच सुयश वर्षभर पूर्ण डायटिंग करतो. बाहेर गेलो का साखर खाय, मैदा खाय, तूप खाय. नाही करत ना मित्रांनो. पण नाही, मी आत्ताच चालू केलं 1 तारखेपासून, म्हणून मी काही खात नाही. तरी ह्यावेळेस कंट्रोल ठेवायचा प्रयत्न आहे माझा डिसेंबर एंडपर्यंत. नंतर बघू काय होतं ते. नंतर खाणार आहे. नंतर काय होईल माझं मला, कारण मी फायनल डाएट माहिती आहे तुला 4च महिन्याचं केलं आहे. त्याच्यावर माझ्याकडून झालं नाही. या ना आता मी ते टास्क घेतला आहे मला का वर्षभर मला काल बरोबर चक्कर आली. नाहीच. चला आता छान असं जेवण झालेलं आहे आमचं. आम्ही आता निघालो आहे. तर काय म्हणणं आहे सुयश तुमचं? एकदम बेस्ट होतं. आवडलं? एकदम आवडलं. परत विजिट करायचं का? परत विजिट करू नेक्स्ट टाइम. ओके बाय बाय. चला अच्युत बाय, भेटू परत. आलो तर येतो तिकडे. चला आता आलेलो आहे घरी आणि प्रेमनी मस्त गाडी चकाचक केली आहे आणि त्यात सगळं सामान भरून घेतलं आहे. म्हणजे ट्रॉफीज, जे सिम्बॉल्स, ते सगळं. कारण उद्या GPLचं ओपनिंग आहे उद्या सकाळी. तर मी पण जाणार आहे उद्यापासून. लाईव्ह करायचं आहे आपल्याला. तर गाडी त्यांनी एकदम चकाचक करून ठेवली, पॅकअप करून ठेवली. पोट एकदम भरला गाईस. मस्त पॅकअप करून ठेवली आणि उद्या सकाळी ग्राउंडवर. तर चला 6:30ला उठायचं आहे आता पटकन. थोडं व्लॉग अपलोड करून आता झोपून घेऊया. चल आजच्या व्लॉगची समाप्ती इथंच करूया मित्रांनो. तर माझा हा व्लॉग बघण्यासाठी तुमचा खूप खूप धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो तर भेटूयात उद्या.